बदलापूर शहरात मूलभूत सुविधांचा खेळखंडोबा झाला असून वीज, पाणी यासाठी शहरातील नागरिक टाहो फोडत आहेत. सरकारी आरोग्य सुविधांच्या नावाने बोंब झाली आहे, तर शिक्षण देणाऱ्या पालिकेच्या शाळा दर्जेदार नाहीत. अगदीच गरजेच्या सुविधा बदलापूर शहरात कोसो दूर असून अनावश्यक कामांचे पेव मात्र फुटले आहे आणि त्यावर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसते. बदलापूर शहर एकेकाळी निसर्गरम्य होते, पण आज त्या शहराची ओळख देशातील सगळ्यात जास्त प्रदूषित शहर म्हणून झाली आहे. म्हणजेच स्वच्छ निसर्गरम्य गाव ते प्रदूषित शहर असा वेदनादायी प्रवास गेल्या काही वर्षात बदलापूरच्या नागरिकांनी पाहिला आहे. उल्हास नदीमध्ये खुलेआम औद्योगिक व घरगुती सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे आज संपूर्ण नदी जलपर्णींनी भरली असल्याचे स्पष्टपणे दिसते. ही जलपर्णी काढण्यासाठी संगुडा फाउंडेशनने कोट्यावधी रुपये लाटले, पण जलपर्णी मात्र अजूनही कायम आहे. लोकनिधी मात्र पाण्यात गेला, पण राज्यकर्ते व सरकारी अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. त्याचवेळी शहरात काँक्रिटीकरण वेगाने सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. त्यामुळे शहराचे तापमान 2 ते 4 डिग्रींनी वाढले आहे असे तज्ज्ञ सांगतात. आणि बदलापूरकरांनी सुद्धा हे या मे महिन्यात हे अनुभवलं आहे. शहरात झाडे लावण्यापेक्षा वेगाने झाडे तोडली जात आहेत. शहरावरील हरित आच्छादन कमी होत चालले असून वनीकरण मात्र नावालाच केले जाते असा आरोप होताना दिसतोय. एकीकडे असा पर्यावरणावरती घाला घातला जात असताना पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्याचा लचका तोडण्याचे काम जोरात सुरू असल्याची तक्रार वरिष्ठ सरकारी पातळीवर झाली असल्याची माहिती पर्यावरण कार्यकर्ते देत आहेत. पर्यावरण कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी यांनी कात्रप येथील सह्याद्री डोंगराचे सपाटीकरण करताना पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. हा विभाग सह्याद्रीचा संवेदनशील पर्यावरण विभागात येत असल्याने याबाबत गांभीर्य राखणं गरजेचं होतं अशी माहिती पर्यावरण विभागातल्या कार्यकर्त्यांनी दिली. तसेच या सह्याद्रीच्या टेकडीचा कोट्यावधी रुपयांचा दगड मातीवर म्हणजेच गौण खनिज संपत्तीवर महसूल विभागाचा स्वामित्व हक्क असताना तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी हे महसूल विभागातील अधिकारी या खोदकामाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांनी केला. याबाबत पर्यावरण कार्यकर्त्यांकडे व्हिडिओ आणि गुगल चित्र उपलब्ध असून ते ही सगळी माहिती लाचलुचपत खात्याकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून जो भ्रष्टाचार झाला आहे आणि कोट्यावधी रुपयाचा महसूल सरकारचा बुडाला आहे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची कारवाई करण्याची मागणीही ते या निमित्ताने करणार आहेत. आता तर या कामाची बेपर्वाई इतकी वाढली आहे की या कामाचे दगड धोंडे पनवेल हायवे म्हणजेच रिंग रोडवर येऊन पडताना आपल्याला दिसत आहेत. यामध्ये मोठी दुर्घटना घडून फार मोठी जीवितहानी झाली तरच सरकारी यंत्रणा जागी होईल का, असा तेथील स्थानिक रहिवासी प्रश्न विचारत आहेत. एकूणच एका मोठ्या गंभीर विषयाकडे सर्वच सरकारी अधिकारी आणि विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्ते करत आहेत आणि याकडे ते लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आपले बदलापूरसाठी मनोज वैद्य.